नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण मेथीचे वडे करणार आहोत। तर हे वडे वरून छान कुरकुरीत असे होतात आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट होतात। चवीला तर अप्रतिम असे लागतात। हे तुम्ही सॉस बरोबर किंवा पुदिना चटणी कशाबरोबरही खाऊ शकता। माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मेथीचे वडे करायला सुरुवात करूया। मेथीचे वडे करण्यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत। हे आपले नेहमीचेच कांदा पोहे करण्याचे पोहे आहेत। आता काय करायचं, हे पोहे आपल्याला फक्त 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। याच्यात एक्स्ट्रा पाणी घालून आपल्याला असं खूप त्याला मऊ भिजवायचं नाही आहे। फक्त याला आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। इथे मी पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। आता हे बाजूला ठेवून देऊया। आता इथे एक 2 कप होईल एवढी मेथी निवडून मी अशी स्वच्छ धुवून घेतली। 1-2 पाण्याने स्वच्छ याला धुवायचं, याची माती काढून टाकायची आणि हे अशी एक 2 कप होईल एवढी मेथी घेतली। आता याला आपण चिरायचं आहे, पण खूप बारीक नाही चिरायचं, थोडं मोठं मोठंच असं चिरून घेऊया। आपण एक वाटण तयार करणार आहोत। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोडासा आल्याचा तुकडा असं बारीक बारीक आलं चिरून घेतलं आहे आणि 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरं घेतलं आहे। आता ह्याच्यात आपण पाणी नाही घालायचं आहे आणि याला जाडसर असं फिरवून घेऊया मिक्सरला। इथे एक भांडं घेतलं आहे, याच्यामध्ये आपण जे पोहे भिजवून ठेवलेले ते घालून घेऊया। पोहे फक्त 2 वेळाच पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे, पाणी घालून भिजत वगैरे ठेवायचे नाही। आता ही मेथी मी अशी थोडी जाडसर चिरून घेतली आहे, ती याच्यात घालूया। मेथीमध्ये पण पाणी नाही ठेवायचं, असं चाळणीवर पसरून ठेवायची आणि त्याचं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं। आता आपण जे मिरचीचं वाटण केलं होतं ते घालूया। याच्यात घालायचं आहे एक असा कांदा उभा चिरून घालायचा, 1 चमचा पांढरे तीळ, कोथिंबीर घालायची चिरलेली। आता इथे काही सुके मसाले आहेत। 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 पाव चमचा हिंग घेतला आहे आणि 1 चमचा आमचूर पावडर घेतली आहे, ती पण घालूया। आता जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल किंवा त्याऐवजी तुम्ही जर चाट मसाला वापरला तरीही चालेल। आता हे सगळं असं व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेऊया। मीठ सुरुवातीला घालायचं नाही आणि पाण्याचा देखील आपण याच्यात उपयोग करणार नाही आहोत, फक्त याच्यामध्ये असं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ आणि आता याला बाइंडिंग येण्यासाठी इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालते आणि 2 चमचे बेसन घालते, म्हणजे चणा डाळीचं पीठ। तुम्हाला जर सगळं चण्याच्या डाळीचं पीठ वापरायचं असेल तरी वापरू शकता, पण तांदळाच्या पिठाने त्याला एक छान कुरकुरीतपणा येतो, म्हणून तांदळाचं पीठ निम्मं घालायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण याच्यात पाणी नाही वापरणार आहोत। भाजीचा आणि पोह्यांचा जो उलावा आहे त्याच्यातच आपण हे पीठ मळणार आहोत, त्यामुळं पीठ घालताना अंदाज घेत घालायचं। आता अजून थोडं पीठ घालूया। आता अजून एक 2 चमचे तांदळाचं पीठ घालते आणि 2 चमचे डाळीचं पीठ घालते। आता हे सगळं व्यवस्थित मळून घेते। आता इथे मी बाइंडिंगसाठी 4 चमचे बेसन आणि 4 चमचे तांदळाचं पीठ वापरले। हे बघा, हे व्यवस्थित असं घट्ट मळलं गेलं आहे। आता काय करायचं, हाताला थोडं तेल लावायचं आणि लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि त्याला हातावरती गोल करून आकार देऊन घ्यायचा। हे असं अगदी सहज होतं। जर खूप पातळ झालं तर करायला अवघड होईल आणि खूप मग त्याच्यात पीठ घालावं लागेल आणि मग ते पीठ खाल्ल्यासारखं लागेल, म्हणून पीठ घालताना अगदी जपून घालायचं, अंदाज घेत घालायचं। हे बघा, असं व्यवस्थित लगेच वळलं जाते। असे छोटे छोटे त्याचे वडे तयार करायचे। बघा किती व्यवस्थित होत आहेत।
आता बाकीचेही असेच सगळे वडे मी अगोदर करून घेते। इथे मी हे असे सगळे वडे तयार करून घेतलेत। आता हे शॅलो फ्राय करून घेऊया। आता बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल मीडियम गरम झालं आहे, खूप पण कडकडीत गरम नाही करायचं। आणि आता तेलामध्ये वडे घालून घेऊया। मीडियम गॅसवरच आपण हे वडे तळायचे आहेत, खूप मोठा गॅस करायचा नाही किंवा अगदी स्लोही ठेवायचा नाही। हे तेलात अजिबात सुटत वगैरे नाही, व्यवस्थित तळले जातात। आता खालची बाजू थोडीशी भाजून घेऊया। आता ह्या वड्यांची खालची बाजू थोडी कडक झाली की थोडं परतून घ्यायचं। आता दुसरी बाजू भाजायची आहे आपल्याला। हे वडे वरून छान अगदी कुरकुरीत होतात आणि आतमध्ये अगदी छान मऊ राहतात। आता हे परतून घेऊया आणि याची दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घेऊया। आता इथे बघा वडे दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर आलेत। आता हे काढून घ्यायचे, तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं। आत्ता जरी तुम्हाला हे तेलकट वाटले तरी गार झाल्यावर याला अजिबात तेल राहत नाही, छान कोरडे असे होतात। आता हे काढून घेऊया आणि राहिलेले बाकीचे वडेही असेच तळून घेऊया। आता इथे आपले वडे करून तयार आहेत। जर हे वडे जवळून बघितलात तर अजिबात तेलकट नाही आहे, वरून छान कुरकुरीत झाले आहेत। हे तुम्ही सॉस बरोबर किंवा कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकता, खूप सुंदर होतात। तर असे वडे तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।